काय बोलायचं काय म्हणजे राज्याचे मुख्यमंत्रीच ते गेल्यानंतर सामान्य माणूस आणि इतर सहज जाऊ शकतात. राज्याचा मुख्यमंत्री तिथे गेल्यानंतर मंत्री तिथे साहजिकपणे त्या लोकांची भावना श्रद्धा असं वाटतं इथे काहीतरी आहे. जातात लोक, अनेक संकट असतात जीवनामध्ये, अडचणी असतात, चला दूर होतील काही भावना त्यामध्ये असते. म्हणजे समाजातली महत्वाची माणसं आहेत आणि ते तिथे गेले ही वस्तुस्थिती आहे. त्याचा गैरफायदा यांनी मात्र वेगळ्या पद्धतीने घेतला आणि भोळ्या वाबड्या लोकांना फसवलं, भोळ्या वाबड्या महिलांना हो जे काही करू ते महाविकास आघाडी म्हणून करू. माहित नाही ते काय करतायत, ते काही माझ्याशी संपर्कात नाही येत. आम्ही आमच्या पद्धतीनं आमचा उमेदवार देण्याच्या दृष्टीनं योग्य वेळी निर्णय घेऊ. सोमवारी 3 वाजेपर्यंत तयार होतो व्यवस्थित. काही नाही आहे, होईल, उमेदवार होईल आणि निवडून येईल. मी सांगितली स्ट्रॅटेजी आमची. आमचा उमेदवार राहणार, परिस्थितीवर लक्ष ठेवून आम्ही आहोत आणि आमचा उमेदवार निवडून येईल. मुख्यमंत्र्यांनी कुठेतरी बिनविरोधची अपेक्षा केली. कर्तव्यदक्ष अधिकारी नेमलेला सर माननीय मुख्यमंत्र्यांनी पहिल्यांदा सरकारनं लुकआउट नोटीस दिली होती म्हणून त्यांना पळून जाता आलं नाही. मला वाटतं आता चौकशी पूर्ण होऊ देत. बरेच लोकांचे नाव तर येण्याची शक्यता आहे. याची पाळमुळं शिर्डीमध्ये आहेत का संगमनेरमध्ये आहेत ते सगळे बाहेर येईल. बाळासाहेबांनी गांभीर्याने घेतलेलं दिसत आहे ते ही निवडणूक. हरकत नाही. मला वाटतं त्या गांभीर्याने ती स्वतःची निवडणूक घेतली असतं बरं झालं असतं.